आणि शिवांश इलेव्हन या संघाला प्रथमतः या ठिकाणी आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी। योगेश भुईर आणि त्याच्या सोबतीला पाहिला तर फलंदाज स्वप्नील पाटील आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात करतोय सुधाकर भुईर जे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे। हो बैठक शॉट लो फुट चेंडू ऑन साइडला उडवला, जबरदस्त फटका, चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं, पहिल्या चेंडूवरती आघात केला योगेश भुईरनं चौकारानं। तर दीपक दादा प्रतिष्ठान संघ आपण जर पाहिलं तर सुधाकर भुईर यांचा संघ आपण पाहतोय, परंतु सुधाकर भुईर यांचं स्वागत केलं या ठिकाणी योगेशने चौकारानं, आगास केला चौकारानं। हो पाहू शकाल पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन पाहिली तर कुठेतरी आपल्याला चुकीची पाहायला मिळाली, कारण उजव्या स्टेजचा चेंडू मात्र भरपूर बाहेरून निघून गेलाय आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी अवांतर धाव तिथे मात्र सुधाकरनं खर्च केली। तसं जर पाहिलं सुधाकर भुईर यांचं मात्र स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं आहे, जे आपण ट्रॉफीज पाहतोय पहिल्या क्रमांकापासून तर चौथ्या क्रमांकापर्यंत त्या सर्व ट्रॉफी सुधाकरजी भुईर यांच्याकडून आम्हाला लाभलेल्या आहेत। प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी आपण जर पाहिलं तर जे आपण सामनावीर ट्रॉफी जी पाहतोय ती सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून लाभलेली आहे। त्यानंतर प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी हेड कॅप सुद्धा त्यांच्याकडून लाभलेली आहे। जरूर त्यांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय, त्यांचं विशेष आभार। परंतु फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होऊन स्वप्नील पाटील माघारी परततोय। चला अजून एक मात्र या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे। प्रथमतः मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्वप्नील पाटील बाद झाला आणि त्याच्यानंतर पाहिलं तर योगेश भुईर सुद्धा मात्र या ठिकाणी बाद होऊन मात्र माघारी पडतो। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल शिवांश इलेव्हन संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्या संघाला उज्ज्वल केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर सन्माननीय रमेशजी पाटील धामणगाव आणि सन्माननीय रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत। चला दोघांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया। युट्यूबच्या माध्यमातून सध्या या स्पर्धेसाठी आनंद घेत आहेत, परंतु स्थिती जर आपण पाहिली शिवांश इलेव्हन या संघाची तर मात्र थोडीशी आता मात्र विकेट आपण पाहत आहोत, कारण सुरुवात योगेश भुईरनं चौकारानं केली होती, परंतु तदनंतर गोलंदाज सुधाकरनं मात्र जबरदस्त वापसी करून दाखवली, कारण एक विकेट्स रनआउटच्या स्वरूपात त्याने प्राप्त केला आणि त्याच्यानंतर फलंदाज योगेश भुईरची सुद्धा मात्र त्याने विकेट्स प्राप्त केली। आणि आता मात्र नवीन दोन फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात, मच्छिंद्र आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर भूषण। स्ट्रायकिंग एंडला भूषण आहे, फुलटॉस आहे, भूषणची विकेट सुद्धा धोक्यात, कारण शॉर्ट एस्टा कव्हरला फिल्डर आहेत, चूक होत नाहीये। काय जबरदस्त लाजवाब कमबॅक या ठिकाणी पाहिलं तर सुधाकर भुईरच्या माध्यमातून पाहिलं आणि आता मात्र भुईर इज ऑन हॅट्रिक वरती आपण पाहतोय। कॅचिंग पाहायला मिळाली आणि अखेर शिवांश इलेव्हन संघाचे संघ मालक ज्ञानेश्वरजी पाटील जे माजी उपसरपंच आहेत त्यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र शिवांश सुद्धा मात्र आलेला आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, प्रगती पथावरती सुरू आहे, पॉवरफुलचा खेळ आपण पाहत आहोत आणि पॉवरफुल या ठिकाणी सध्या तरी सुरुवात आपण या ठिकाणी म्हणू शकतो या टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान या संघाची। जरूर सुधाकर भुईर यांचं स्वागत चौकारानं जरूर केलं, परंतु त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अनुभव आहे, अनुभवाचा भंडारा माझ्याकडे आहे आणि तो मात्र या ठिकाणी पणाला लावण्याचा मात्र कार्य करतोय। नवीन फलंदाज संतोष आलाय, म्हणजे असं वाटतं की शिवांश इलेव्हन या संघामध्ये आपण जर या सामन्याचा विचार केला तर
जे त्यांच्याकडे खेळाडू अवेलेबल आहेत त्यांना मात्र आता कुठेतरी पूर्णपणे संधी देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र अजून एक विकेटचं मात्र या ठिकाणी पतन झालंय की काय? यस, फिंगर अप, फलंदाज बाद. त्यापैकी 3 फलंदाजांना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खातं सुद्धा उघडता आलं नाहीये आणि योगेश भोईरचा आपण जर खेळी पाहिलं तर तो मात्र 5 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्याच्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज कीमॅन त्याच्यावरती पूर्णपणे या संघ निर्भर आहे. मिस्टर भावेश भोईर सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय संतोषच्या सोबतीला खेळण्यासाठी. पहिल्या षटकाचा आता मात्र आपण जर खेळ पाहिलं तर या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकूण 4 गडी बाद 6 धाबा, म्हणजे असं वाटतं की 6 जो आकडा आहे तो मात्र कुठेतरी अनलकी ठरलाय शिवांश 11 संघासाठी, कारण या 6 आकड्यावरतीच 4 गडी मात्र या ठिकाणी गमावले गेले. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय सुरू झालेला आहे. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, परंतु आता भावेशच्या सोबतीला मात्र संतोषचं मात्र या ठिकाणी त्याची रणनीती काय असेल, त्याची प्लॅनिंग मात्र या ठिकाणी काय असणार आहे हे आता मात्र फारच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण यानंतर जो पुढील सामना असेल चीना 11 विपक्ष द्रोण 11, दोन्ही टीमच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. हो करण्याचा प्रयत्न पाहू शकाल, विकेट किपरकडून थोडीशी मिस्टेक घडली गेली, परंतु एक्झॅक्टली काय केलं फलंदाज आय थिंक हिट विकेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी यस बाद झालाय. अजून एक विकेटचं पतन आपण पाहत आहोत. 5वा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय शिवांश 11 या संघाला. कुठल्याही प्रकारचा मात्र कुठलाही फलंदाज मात्र खेळपट्टीवरती स्थिरता दाखवू शकला नाही, तग धरून तो मात्र बॅटिंग करू शकला नाहीये. याचं आपण कारण म्हणू शकतो की दीपकदादा प्रतिष्ठान संघाची गोलंदाजी सध्या तरी आपण पाहिली तर धारदार सुरू आहे. कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा जर पाहिलं तर काही फलंदाजांनी आत्महत्या मात्र त्या ठिकाणी केल्या गेल्या आणि असं वाटतं की या ठिकाणी सुद्धा मात्र संतोषनं आपल्या विकेटचं बलिदान दिलंय की काय, कारण हिट विकेटच्या स्वरूपात त्यांनी विकेट्स फेकली. कारण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यंगस्टार युवा खेळाडू आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय भावेच्या सोबतीला मिस्टर जतीन भोईर. चला दोघेही आता भोईर आहेत, परंतु आता मात्र कुठला भोईर आता मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल स्थितीमध्ये मात्र आता संघ आपल्याला घेऊन जाताना कोणता खेळाडू आता मात्र पाहायला मिळेल. जतीन की भावेश, परंतु उदयने मात्र चांगली सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती सफलता त्याने प्राप्त केली आणि आता मात्र पाहू शकला या ठिकाणी फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू त्याला अगदी काबू करण्याच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगली फेकी आणि एकच धाव मात्र तिथे मिळाली आणि सिंगलला मात्र जतीनच्या खात्यामध्ये आपल्याला धाव एक पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने फलक आता पुढे जाताना आपण पाहतोय 5 गडी बाद 7 धाबा, म्हणजे 6 या आकड्यावरती 5 फलंदाज गमावले. परंतु आता या जोडीवरती भरपूर काही अपेक्षा आहेत ज्ञानेश्वर पाटील यांना, त्यांच्या सहकार्यांना. जर ही जोडी जर जास्त वेळ खेळपट्टीमध्ये टिकून जर राहिली तर जरूर दोघांच्या बाटमधून आपल्याला चांगले फटके येताना पाहायला मिळू शकतील, परंतु तशाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. कागदावरती किती मोठं नाव आहे त्याला महत्व नाहीये, तुमचं मैदानाच्या आतमध्ये कसं कार्य आहे त्याला फार महत्व असतं. हो फक्त फ्लिक केलाय, फटका हवेत खेळलाय, सेल ड्रॉप आणि चेंडू फरार बाकवड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतो भावेश भोईर. हा दर्जेदार चौकार. बावीस मार्च आहे आणि आज 22 मार्च म्हटलं तर आमचे सहकारी गुणलेखक मिस्टर हर्ष गायकर यांचा आज वाढदिवस आहे आणि जरूर काही क्षणापूर्वी त्याचा बर्थडे सुद्धा मात्र या ठिकाणी सेलिब्रेशन केला गेला आणि त्यांना आपण पुन्हा एकदा देऊया संपूर्ण धामणगाव वासियांच्या माध्यमातून, धामणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून हर्ष तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुला उदंड आयुष्य लाभो या साईबाबाच्या आम्ही या ठिकाणी
प्रार्थना करतोय आणि जरूर तुला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. हो फक्त हवेत चिप केला, पुन्हा चेंडू हवेत, पुन्हा मिस फिल्डिंग आणि चेंडू आता मात्र पाहू शकाल जोपर्यंत डेपोर फिल्डर येऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा मात्र घेण्याची संधी मिळाली. भावेशच्या विरोधात जालं मांडलं जातोय गोलंदाज उदयच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी आउट फील्ड मध्ये मात्र उदयला हवी तशी मात्र साथ मिळत नाहीये. कारण क्रिकेटचा खेळ आहे, जरूर क्रिकेटच्या खेळामध्ये 3 डिपार्टमेंट असतात मित्रांनो, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जर फिल्डिंग तुमची जर चांगली होत असेल तर मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती हवी होऊ शकाल. परंतु आज दीपक दादा प्रतिष्ठानचा विचार केला तर आउट फील्डमध्ये मात्र चुका होत आहेत, त्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. उदय ओर्थ विकेट पुन्हा मार्गस्थ होतोय. हो आज भावेश भोईर 2 माइंडेड मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय की फटका हवेत खेळू की नको, की छोटा बाटलीने ट्राय करू. याचं कारण मित्रांनो पहा, कारण भावेश मैदानाच्या येण्या अगोदर 5 विकेट्स गमावले होते आणि तो प्रेशर आता मात्र भावेशच्या खेळीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक समजदारी खेळी त्याच्याकडून आपण पाहत आहोत, कारण आपल्या डावाला पुढे घेऊन जायचं आहे, एक चांगला ट्रोल आपल्याला उभारायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आता छोटा बाटलीपनं तो मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि पाहू शकाल 14 धावा आतापर्यंत धावफलक्यावरती लागल्या गेल्या. हो इथे मात्र पाहू शकाल एक्सप्रेस डिलिव्हरी आणि अखेर 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण गडी गमावले 5 आणि धाबा आपण जर पाहिलं तर धावफलक्यावरती फक्त 14 पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्या 2 षटकामध्ये पाहूया किती धाबा मात्र इथून जोडल्या जाऊ शकतील टीम शिवांश 11 या संघाच्या माध्यमातून. पुढील सामना चीना 11 विपक्ष द्रोण 11. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे आणि त्याच्यानंतर जय वेताळ स्पोर्ट विपक्ष ओमसाई प्रतिष्ठान अशी लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मात्र पाहिलं तर गीतेन अँड मायरा 11 हा संघ महाकाल 11 संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान तुम्हाला मायू अँड क्रिस्टी 11 संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर द्रोण 11 चा सामना असेल कियान 11 संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. त्याच्यानंतर शिवांश 11 संघ फाईट करेल स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट संघाच्या विरोधात आणि आजच्या रणनीतील शेवटचा सामना असेल चीना 11 विपक्ष स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. असे एकूण आज 14 सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत, परंतु त्यासाठी आपल्याकडे वेळ असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुमची साथ आम्हाला फार महत्वाची आहे मित्रांनो. चला आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात करूया आणि गोलंदाज पाहू शकाल विशाल आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय पंचांच्या अगदी डाव्या बाजूने. पहिला चेंडू लाईन चुकीची निवडली, ऑफस्टिकचा चेंडू मात्र भरपूर बाहेरून चाललाय. पंचांच्या वाईटचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव तिथे मात्र विशालनं खर्च केली. 15 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत लागले गेलेले आहेत शिवांश 11 संघाच्या माध्यमातून. अजूनही तुमच्याकडे 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये तुम्ही जर किमान 25-30 जरी धावा जोडल्या गेल्या तर 40च्या पुढे हा आकडा पाहायला मिळू शकेल आणि जर 40च्या पुढे आकडा जर इथे मात्र उभारला गेला तर मॅचला मजा येऊ शकेल. कारण क्रिकेट सुद्धा मात्र प्रेक्षक आपण जर पाहिले तर चित्त थरक लढती पाहण्यासाठी दूरवरून येत असतात. शपलोड केल्याचा प्रयत्न हुक करायचा होता, परंतु पूर्णपणे बॉडीला स्पर्श झाला. हाईक फॅक्टर होता, त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पंचाने ही आपली फेट टाळली. त्याचप्रमाणे चेंडूचे इम्पॅक्ट जर पाहिलं तर कुठे ऑफस्टिकच्या अगदी बाहेर होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहिलं तर या ठिकाणी डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी आपल्याला सांगता पाहायला मिळाली. पंचाची भूमिका लाजबाब या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत. चौकुटी पाहिले आपण आणि चौघांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त कार्य. ओ बैठक शॉट, गुड नॉट टेक और सिक्सर देख भावेश भोईरच्या बाटपूतून निघाला हा षटकार. वाह, माझ्या संघाची परिस्थिती काय आहे हे मला माहिती नाहीये, परंतु जो माझ्याकडे नैसर्गिक खेळ आहे तो मी माझ्या संघासाठी आज प्रस्तावित करणार आणि करतोय. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली भावेश भोईरनं तर पुंडलिकजी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर फक्त चांगलं नियोजन, चांगलं आयोजन नाही तर चांगल्या खेळाची सराहना या स्पर्धेमध्ये झालेली आहे. प्रत्येक खेळाडूचा आपण जर विचार केला, ज्याने ज्याने चांगली कामगिरी केली त्याच्यावरती पाहिलं तर बक्षिसाचा वर्षाव आपण या स्पर्धेमध्ये होताना
पाहिलेला आहे. पुन्हा फ्लॉविंग स्पिक केल्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, कारण भावेश भोईरच्या आता मात्र गोलंदाजाने सुद्धा हावभाव ओळखलेले आहेत की वारंवार भावेशचा आपण विचार केला तर मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने आता मात्र विशालनं चेंडूच्या हाताले ऑफस्टिकला गेली. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. डॉट चेंडूची मात्र सांगता झाली. धावसंख्या स्थिर, एकूण 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. पंचाचा नो बॉलचा इशारा. ओ माय गॉड, विकेटचं पतन जरूर तिथे झालं होतं परंतु गोलंदाज विशालनं ओव्हर स्टेपिंग केली आणि त्याच मुले भावेश भोईर बचावला गेला. असं वाटतं की भावेशच्या पाठीमागे लक फॅक्टर ऑन आहे आणि पहा जसा पंचांनी नो बॉल घोषित केला गोलंदाज विशाल पूर्णपणे खाली बसला, कारण त्याला माहिती आहे की भावेशच्या विकेटचं महत्व काय आहे. यालाच म्हणतात क्रिकेट, चुकीला माफी नाहीये आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट. त्याच्यावरती येणार का मोठा हिट. असं वाटते की या सामन्यामध्ये भरपूर काही दडलेलं आहे परंतु या चेंडूवरती भावेश भोईरच्या पाठमध्ये मोठा फटका येणार का. फ्री हिट चेंडू आहे. ओ खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु फलंदाज बीट झालाय, विकेट किपर बीट झालाय आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या पलीकडे. बॅटची कडा होती आणि येतोय हा चौकार. प्रयत्न त्यांनी काय केला नाहीये परंतु भावेशला असं वाटलं की या ओव्हरमधील हा शेवटचा चेंडू असावा, स्ट्राईक मला घ्यायची आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र त्यांनी सिंगलसाठीच हा ड्राईव्ह केला. परंतु पहा पूर्णपणे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मात्र या ठिकाणी भावेश आपल्या माइंडमध्ये मात्र या ठिकाणी डाव साकारतोय. 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू आपण पाहतो. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय सामना करेल आता मात्र जतीन भोईर. फ्लाइट दिलं, पुलर लेत होती, जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाला संत गतीने शॉट मिड विकेटला. फिल्डर वेगाने पोहोचले होते परंतु स्लिप झाले, थोडस बॉडी बॅलन्स तिथे मात्र तिथे गमावला गेला आणि केलं सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहिलं आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये भावेशकडे मात्र स्ट्राईक पुन्हा मात्र त्याला मिळेल त्यात काही शंका नाहीये. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावरती पाहू शकाल. शेवटच्या चेंडूमध्ये काय घडलं एक्झॅक्टली रिप्ले मध्ये. हो फिल्डिंग चांगली केली होती परंतु कुठेतरी बॉडी बॅलन्स त्याने गमावला आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजाला संधी मिळाली एकेच रूपांतर दुहेरीमध्ये करण्यासाठी. सुधाकर भोईर सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये एन्जॉयमेंट करत आहेत कारण चांगला खेळ त्यांच्या वतीने आपण या स्पर्धेमध्ये या सत्रामध्ये पाहिलेला आहे. कारण आतापर्यंत त्यांनी 2 सामने खेळलेले आहेत, दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी विजयश्री प्राप्त केलेले आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर शिवांश इलेव्हन संघाने सुद्धा 2 सामने खेळलेले आहेत, त्याने सुद्धा मात्र 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. परंतु आता या चालू सामन्याचा आपण जर विचार केला तर मात्र एका संघाला पराभव स्वीकारावा लागणार आहे आणि एक संघ किमान असं वाटते की कुठेतरी या सेमीफायनलच्या रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यात काही शंका नाही कारण आतापर्यंत आपण जर या DPLचा विचार केला तर असा एक मात्र संघ आपल्याकडे आपण पाहतोय की त्या संघाने 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत. तो संघ आहे महाकाल इलेव्हन अर्थात महेश शेट माली अँड रुपेश शेट माली यांचा संघ. चला स्पीडअप आपण करायचं आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र गोलंदाज नितेशचा मात्र या ठिकाणी आता वापर केला जातोय.
29 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक आहे बाबेश भोईरकडे. किती धाबा आता शेवटच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी जोडल्या जातील. खराब चेंडू, पंचाचा बिबर, नो बॉलचा इशारा, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय हा. आणि त्या अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी आपल्याला भविष्य भोईरची मात्र इनिंग चांगल्या प्रमाणे इथे मात्र पाहायला मिळत आहे. चौकार त्याच्या बाटमधून निघतायत, षटकार सुद्धा निघतायत आणि या चौकाराच्या साईडने आपण जर पाहिले तर 5 धाबा इथे मात्र मिळाला, कारण बीमर नो बॉल होता, त्याच्यावरती चौकार मात्र भावेश ठोकला आणि या 5 धाबे आपण जर धाफलक्याकडे लक्ष वेधलं तर एकूण 34 धाबा आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक असं वाटलं होतं की किमान 30-35 पर्यंत संघ पोहोचेल की नाही, कारण सुरुवातीला मात्र विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले होते शिवांश इलेव्हन या संघाने, परंतु भावेश भोईर आणि त्याच्या सोबतीला जतीन भोईरनं एक चांगली पार्टनरशिप मात्र त्या ठिकाणी प्रस्थापित केली आणि त्यामुळे आता मात्र संघाला कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा मात्र प्रयत्न करतायत. फ्री चेंडू, माय गॉड, गुड ना टेक और तमाशा देख, चेंडू आउट ऑफ द पार्क, भावेश भोईर इज ऑन फायर. पाहावं ज्या अनुषंगाने मात्र हा स्ट्रोक मात्र भावेश भोईरनं एक्झिक्यूटिव्ह केलाय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं आपल्या पायावरती आणि काय लॉफ्टेट या ठिकाणी ड्राईव्ह पाहिला आपण अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. जरूर डीप मध्ये फिल्डर उपस्थित होते, परंतु प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आणि फ्री चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी हा षटकार पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर मध्ये कशा प्रमाणे बॅटिंग करायची आहे ते पूर्णपणे ठाऊक आहे भावेश भोईरला. आणि आता मात्र धावा आता मात्र आपण पाहिलं तर बुलेट ट्रेन प्रमाणे आता मात्र वेगाने वाहतात. 40 धावा धाफलक्यावरती आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, परंतु एका चेंडूवरती तब्बल नितेशनं धावा खर्च केल्या 11. दबाव आहे, प्रेशर आहे, परंतु प्रेशरला जो जुगाडेल तोच खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात चांगली कामगिरी करू शकतोय. सुरुवातीला प्रेशर होतं फलंदाजावरती, परंतु तो प्रेशर आता पूर्णपणे भावेशने रिलीज केलाय, कारण त्याच्या बाटमधून धाबा निघतायत. पहा फिल्डिंग मध्ये मात्र वारंवार बदलाव केला जातोय, चेंजेस केले जात आहेत, परंतु या भावेश भोईरला थांबवेल कोण हा प्रश्न निर्माण झालाय. परंतु भावेश भोईरला थांबवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये आणि सलगचा दुसरा षट आपण पाहिलं असेल की भावेश पवार गोरसेचा गौरव आहे, परंतु हा भावेश भोईर धामणगावचा गौरव आहे, यात काही शंका नाहीये. काय कामगिरी करतो, मागील 3-4 वर्षाचा खेळ भावेशचा जर पाहिला तर भरपूर बदल झाला त्याच्या खेळामध्ये आणि मात्र तो सिद्ध करत असताना या DPL धमाका सीझन 3 मध्ये ओ माय गॉड गोलंदाज चेंडू टाकतोय आणि फलंदाज चेंडूला फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा हा तिसरा षटकार.
की डीजे पहा अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो की एखाद्या फलंदाजाने जर मात्र चांगली कामगिरी केली तर जरूर त्या खेळाडूवरती पैशाचा उदल होत असतो. परंतु चिमुडा पहा भावेशला मात्र त्या ठिकाणी पारितोषिक देतोय. हा पारितोषिक नव्हे तर त्याचा प्रेम आहे, कारण असं वाटतं की भावेशचा तो मोठा फॅन आहे. क्या बात आहे, सल्यूट आहे बच्चा तुला. परंतु या ठिकाणी भावेश चमकलाय आणि अखेर या सिक्सर साठी कुंडलिकजी भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं मिस्टर भावेश भोईरला. अजून एक वन्स अगेन सिक्सर 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 अँड सिक्सर. संघाची धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी 58 आणि 58 पैकी वैयक्तिक भावेश भोईर खेळतोय 46 वरती की या डीपीएल सीझन 3 मध्ये दुसरी 50 इथे मात्र पाहायला मिळेल का. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून या पहिल्या या डावातील आणि भावेश भोईरला 50 गाठण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. काय जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय. अगदी सर्व क्रीडा रसिकांचं मंत्रमुग्ध या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आनंदीमय देणारी फटकेबाजी आज भावेश भोईरची आपल्याला या ठिकाणी धामणगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा नितेश. ओ चेंज ऑफ पेस इथे मात्र वेगामध्ये बदल केला गेला आणि त्याच वेगामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज मात्र बीट झालाय मिस्टर भोईर. जरूर या ठिकाणी पाहिलं तर आपण जर विचार केला तर मित्रांनो एक ड्रीम आहे भावेश भोईर यांच्या वडिलांची, परंतु ती आज ड्रीम कंप्लीट होणार का. शेवटचा चेंडू आहे आणि त्याच्या 50 साठी 4 धावांची गरज आहे. ओ माय गॉड. आणि आय थिंक ड्रीमच राहिली, कारण त्याचं वडिलांचं स्वप्न होतं की धामणगाव प्रीमियर लीग मध्ये माझ्या पुत्राच्या बॅट मधून एखादी अर्धशतकी इनिंग निघावी, परंतु ते स्वप्नच राहिलं. परंतु हरकत नाहीये, भावेशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजरा असू द्या. काय फटकेबाजी केली आणि अखेर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना शिवांश 11 संघाने धावा ठोकला एकूण 59 आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य समोर ठेवलाय टीम दीपक दादा प्रतिष्ठान या संघासमोर. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय जीवनजी भोईर आणि सन्माननीय मंगेशजी पाटील. चला वडपेगावचे समाजसेवक आणि तसेच जर पाहिलं तर वडपेगावचे माजी क्रिकेटपटू आहेत जीवनजी भोईर. चला दोघांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चीना 11 विपक्ष द्रोण 11. जयेश भोईर यांचा संघ एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि दुसऱ्या बाजूला अतिश भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करतोय आणि कॉल देतील या ठिकाणी द्रोण 11 संघाचे संघटक छापा असा त्यांचा कॉल आहे. क्या बात आहे, जशी मागणी तसं पुरवठा आलेला आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हावं. राजेश टॉस जिंकलाय, फार इम्पॉर्टंट असतो एखाद्या संघासाठी नाणेफेकी जिंकणं, तर तुझ्यासाठी किती महत्वाचं होतं. हो भरपूर महत्त्वाचं होतं. आम्हाला टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करायचं होतं. समोरच्या टीमला कमीत कमी रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करायचे. जरूर या महत्वाच्या सामन्यामध्ये किंवा संघामध्ये आम्हाला बदल पाहायला मिळू शकेल की जो संघ तुमचा 2 सामन्यामध्ये खेळलाय तेच खेळाडू तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. नाही, एक चेंजेस करायचे आहे. एक अनफिट झालेला खेळाडू आमचा, मग दुसरं आम्ही एक चेंज करणार आहे. जरूर कालची रात्र मात्र संपलेली आहे. मग ती रात्र संपल्यानंतर काही संघामध्ये या मीटिंग वगैरे झाली की नाही. नाही, नक्की होणार आहे. बघू आता, करू उतरल्यानंतर मैदानामध्ये. तर राजेश पवारची बॅट आज चालेल
हे आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, प्रयत्न करणार भरपूरच. जरूर, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करायची आहे. तुम्ही जर टॉस जिंकला तर आपला निर्णय काय असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. परंतु आता तुम्हाला बी प्लॅन इथे यूज करायचा आहे. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये एखादा डोळ्यासमोर टार्गेट आहे की जर आपण जर तो लक्ष्य मात्र गाठला तर त्या धाबांचा संरक्षण आमचे गोलंदाज करतील. आम्ही 45 जाण्याचा प्रयत्न करू. जरूर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावकऱ्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करणार? मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगलं आयोजन आहे. स्क्रीन लागली आणि हा आयोजन बघताना आम्हाला एवढा आनंद होता का हा पुढील वर्षीसुद्धा आणि अनेक वर्षीसुद्धा असं आयोजन राहावा ही अपेक्षा आहे. शेवटच्या प्रदेश स्पर्धा तू एक्झॅक्टली मनापासून सांगायचं की तू एन्जॉय करतोयस की नाही? एन्जॉय तर करणारच. दामनगाव अख्खा खेलेगा ये तो चाहिए. क्या बात आहे. चला दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. टॉस जिंकला या ठिकाणी या द्रोण 11 संघाचे संघनायक राजेश पवारनं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद योगेश पाटील सर, आम्ही आपले आभारी आहोत. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता तुम्हा आम्हा सर्वांना जरूर मंत्रमुद्रा करण्यासाठी आता मात्र आमची तोप आहे. आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक मनोज कर्वे सर आता मात्र जॉईन होत आहेत आणि पाहू शकाल सामन्याला सुरुवात होतो आणि आवाज पुढील असेल मनोज कर्वे सरांचा. थँक्यू. फेकून दिलाय, आगाज केलाय ते विजयाचा शंखनाद फुंकणारा आवाज इथे पाहतो आपण. प्रेक्षकांमध्ये जल्लोष आणि फेकला षटकार. बॅट्समनच्या बॅट मधून हा विजयाचा ललकार, एल्गार, सिक्सर. पेस भिरकावले, पुण्याचा चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. एका टप्प्यात चेंडू भिर, 4 रन. सरांनी उल्लेख केला की भावेश भोईर यांच्या पप्पांचं स्वप्न होतं, पण तो आहे ते कायम आहे. डोंट वरी, अजून भावेशसाठी 2 सामने शिल्लक आहेत. म्हणतात ना की जे झोपेमध्ये पडतात ती स्वप्न चुकीची असतात, पण तू जी स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत ती स्वप्न खरी असतात, ती स्वप्न खरी करायची असतात. स्वप्नाने आपल्याला झोपू दिलं नाही पाहिजे. इथे अमोल यांचं स्वप्न आहे की हा सामना मला जिंकायचा. तिथे बघा भावेश भोईरचं ते चातुर्य. पंचांनी तिथे डिमांड केले, रिफर केले की ते स्टंपिंग आहे की नाही, रनआउट आहे की नाही. अमोल नावाचा फलंदाज अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तिथे चेंडूला तिथे घेऊन लगेचच एसटीला धडक दिली होती. एसटी रक्षक कीपर भावेश भोईर यांनी एक षटकार एक चौकार अशा पद्धतीने आगाज केला बॅट्समन अमोलने. सोबतीला सुधाकर जे आहेत 40+40+ चे दोन्ही पण हे सलामीवीर. गोकुळ पाटील सर इथे पाहतायत, कंट्रोल रूम मध्ये आलेले आहेत. आलेल्या सर्व पाहुणे सर्वांचं हार्दिक स्वागत, ज्यामध्ये आमचे अनेक संघनायक सुद्धा आहेत, आयोजक आहेत. नॉट आउट, बॅट्समन सेफ आहे, आपल्या घरामध्ये पोहोचलाय. जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष्य 4 षटकामध्ये, म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट इज 15.00. 15 चौक 60. एकमेकाची पडली एक गाठ आणि या क्रिकेटचा थाट माठ, इनसाइड आउट, फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक, स्वादिष्ट, चविष्ट. खेळ करतायत अमोल. 4 चेंडू मध्ये ठोकले 14 धावा धाव फलकावर, ज्यामध्ये 2 चौकार एक सिक्सर. फ्लाइट दिली, उडवलाय, लॉब केलाय, लॉंग ऑफ चेंडूच्या खाली फसवलंय, सापल्यामध्ये अडकवलंय. हा गोलंदाज मिस्टर योगेशने तिथे योग धारण केलं, तिथे जोग धारण केलं, जंत्रमंत्र तंत्र वापरले आणि अमोलची इथे विकेट प्राप्त केली. फलंदाज बाद, अमोल बॅक टू द पॅव्हलियन झेलच्या रूपात.
जे बॅट्समन आक्रमक झाले होते त्यांना कसं फसवायचं, त्यांना कसं सापल्यामध्ये अडकवायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण दर्शन दाखवलं योगेश या गोलंदाजाने. चेंडूला फ्लाईट दिलं होतं आणि जो आक्रमक झाला होता, जो अग्रेसिव्ह मूडमध्ये होता पूर्णपणे, त्या फलंदाजाला फटका मारण्यास प्रवृत्त केलं आणि जशी फिल्डिंग सजवली होती त्यानुसार तो झेल देण्यास भाग पडलं. याला म्हणतात माइंड गेम. माइंडनी चाले योगेश आणि त्याने अडसर दूर केला फलंदाजाचा, ज्याने इथे आशा उंचावल्या आपल्या संघाच्या. जो संघ स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संघ धावांचा पाठलाग करतोय. धावा करच्या 60, आतापर्यंत धावसंख्या झाली ती 14. जवळपास रिक्वायर्ड 100च्या आसपास धावसंख्या पोहोचली. पहिलं षटक अजून समाप्त झालं नाहीये. 5 चेंडू झालेत, 1 गडी बाद. षटक समाप्त झालं, 1 चेंडू शिल्लक आहे सर. ओके, दॅट्स इट. आणि दोन्ही 40 प्लेस जातात. बरोबर, स्वप्नील सरांचा चांगला निर्णय आहे. दॅट्स इट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. षटक समाप्त का झालं तर दोन्ही पण 40 प्लस संघाने तिथे अगदी 5 पावलं मागे घेतली आणि शरणागती पत्करली, डगआउटमध्ये परतलेत. त्याच कारणाने ते षटक समाप्त झालं. धावसंख्या 14. ऍक्च्युली सर एकच जाणार आहे असे आम्हाला आयोजक सांगतात, भावेश पण दर्शवतात. एकच जाणार आहे. तुम्ही रिव्हर्स घ्या, रिटर्न करा हा निर्णय, रिटर्न करा. नियमानुसार बरोबर आहे. गोकुळ पाटील सर सांगतात की असा रूल नसावा की दोन्ही पण जातील आणि अजून नवीन दोन्ही फलंदाज येतील, हे वेगळं विलक्षण असेल. नियमामध्ये बसत नाही अजिबात, क्रिकेटमध्येही बसत नाहीयेत. आणि प्रेक्षकांना सुद्धा हे पसंत नसेल. तर चला या, एकच गडी बाद असेल तिथे आणि 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकात. स्वप्नील सर पुन्हा एकदा रिटेन करतायत हा निर्णय. नो प्रॉब्लेम, कोणाची चुकी नाहीये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. सुनील 40 प्लस, सुनीलजी भोईर. सुनील ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश. एक शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. धावसंख्या 14 वर. लक्ष 60 धावांचा असताना धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा फ्लाईट दिली, टर्न करायचा प्रयत्न होता. चेंडू आगळा वेगळा अनअतोडा स्टाईलने मारण्याचा प्रयत्न केला होता सुनील यांनी आणि आता मात्र रनआउट घेतलं जाईल का भावेश भोईरकडे? येस. आता फलंदाज बाद होत आहेत. सुनील परत त्या डगआउट मध्ये आणि दुसरा धक्का लागतोय टीम स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संघाला. तर या ठिकाणी धावसंख्या 1 ने पुढे सरकलेली आहे. पहिल्या षटकाची बरोबर समाप्त झाली आणि धावसंख्या जी पाहिजे पहिल्या षटकामध्ये ती 15 पूर्ण झाली, परंतु 2 गडी बाद झालेत. हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंग करणाऱ्या संघाची जमेची बाजू आहे. एकच बॅट्समन बाद होणार आहे, लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करू नका. डीपीएल ने हे पण दाखवलं आपल्याला. असू द्या, हरकत नाहीये. काही नियम बनवले होते परंतु काही योग्य काही अयोग्य अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 15 आहे. प्रेक्षक पाहतात आपल्याला. तर लगेच सामना सुरू करा, खेळ सुरू करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या भावेश. बरोबर 15 धावा आहेत या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 3 षटकामध्ये येणाऱ्या 45 धावांची गरज आहे. 15.0चाच वेग ठेवायचा आहे. जो वेग धारण केला त्याच वेगाने पुढे सरकायचा आहे. किंबहुना त्यापेक्षा जास्त वेग धारण केला तरी चालेल. चेस करायचं आहे इथे. या सामन्याला फेस करायचं आहे. कोणकोणत्या खेळाडूच्या मुखातून फेस निघेल ते बघायचं आपल्याला. आणि महत्वाचा फेस आहे या स्पर्धेचा. मधला टप्पा आहे. सेकंड रजनी. दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा 3 दिवसांची ते लाख मोलाची स्पर्धा रंगत असताना या क्रिकेटने रंजकता निर्माण केली. या डीपीएल धामणगाव प्रीमियर लीग अख्खा धामणगाव खेळेगा. नवीन षटकासाठी गोलंदाज राज पडवल.
सज्ज झालेत आणि समोर फलंदाज स्ट्राईक एंडला मिस्टर सुधाकर 40+. सुधाकरजी भोईर सज्ज झालेत सामना करण्यासाठी. राऊंड द विकेट, पॉज घेतला तिथे, मात्र विकेट मिळेल का आणि बाहेर निघाले. भावेश भोईर तिथे आउट करतायत. दॅट्स इट. फलंदाज बाद. आता मात्र योग्य निर्णय आहे. सुधाकर भोईर परत आहेत डगआउट मध्ये. ठरले. चेंडू विकेट किपर भावेश भोरच्या हातात गेला आणि त्या दरम्यान भावेश भोरने थोडासा वेळ घेऊन विकेट तिथे प्राप्त केलं. रनआउट आणि स्टंपिंगच्या माध्यमातून म्हणू शकतो आपण. तर आतापर्यंत 3 गडी बाद झाले. धावसंख्या 15 असताना टीम स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संघाचे. यानंतरचा पुढचा सामना असेल चीना 11 विरुद्ध द्रोण 11. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. आपला ताफा घेऊन तयारी करायची आहे. जरा फास्ट केला सामना, जरा जास्त स्लो होऊ पाहतोय. स्लो होऊ लागलाय. जरा फास्ट असू द्या. मोमेंटम इथे गमावू नका. पहिल्या चेंडूमध्ये विकेटचं पतन झालं आणि नवीन बॅट्समन नितेश आलाय मैदानामध्ये. आकेश आणि नितेश अशी जोडी. आकेश ऑन स्ट्राइक, लेफ्ट हँड बॅट्समन. ओ हो, क्या बात आहे. फटक्यामध्ये लोड आहे, बॅट स्विंग आहे आणि आपल्याला आठवण होते युवराज सिंगची. हा सुपर सिंग सिक्सर. वा षटकार साधला. हाफ वॉली होता, फ्रंट फुटला आला आणि लॉफ्ट केला होता. लॉफ्टेड लॉंग ऑन ड्राईव्ह. मस्त फटका सजवला या ठिकाणी आकेशने. आकेश म्हसे त्याची कालची खेळी आपण विसरून चालता कामा नये. आणि पाहुण्यांचं स्वागत करूया आपण. मान्यवर येत आहेत. शशिकांत सेठ भोईर आपलं हार्दिक स्वागत. या वेलकम, सुस्वागतम शशिकांतजी सेठ भोईर, आपलं हार्दिक स्वागत. पारसिक बँकचे पडगा शाखेचे मॅनेजर आहेत. सर्व काय मॅनेज करून तिथे आलेले आहेत रात्र समय. या कारण बँकवाल्यांना खूप काय मॅनेज करावं लागतं. बॅलन्स शीट टॅली करावी लागते आणि आमचे सन्मानी पाहुणे येत आहेत. पारसिक बँकचे मॅनेजर. बँका सांभाळणं साधी गोष्ट नाहीये. शेवटी पैशांचा व्यवहार असतो आणि त्याचं सुद्धा क्रिकेटचं प्रेम त्यांना इथे घेऊन आलं. इथे मात्र हा चेंडू हवेत आणि गोलंदाज झेल टिपतोय. कॉट अँड बॉल, जल्लोष. लेफ्ट हँड बॅट्समन आकेश लिएस मशेची खेळी संपुष्टात. पुन्हा एकदा हाफ वॉली दिलं, ज्युसी दिलं होतं, प्रवृत्त केलं फटका मारण्यासाठी, पण तो चेंडू मध्ये थोडासा गती परिवर्तन केला गोलंदाजाने राज पडवलने, ज्याची बॉलिंग आता परवडण्यासारखी नाहीये. त्याने 2 धक्के दिले या षटकामध्ये. एक सिक्सर खाऊन सुद्धा त्याने 2 गडी बाद केली. ती त्याची किमिया आपण पाहतोय आपल्या डोळ्यांनी. आणि हे तुमचं चाणक्षपणा प्रेक्षकांना आवडत असतो. तुमची क्वालिटी, तुमचं कॅलिबर, तुमची कॅपॅसिटी, तुमचं दमछक, तुमची चमक, तुमची धमक ही दाखवायची असते. फटके मारू द्या समोरच्या बॅटरला, पण तुमच्याकडे ते शस्त्रास्त्र जे आहे ते तुम्हाला वापरणं फार गरजेचं असतं. प्रयत्न सोडायचे नसतात आणि प्रयत्न नाही सोडले की तुम्हाला अशा प्रकारचं यश प्राप्त होत असतं. तसं यश इथे प्राप्त केलं गोलंदाज राजने आणि तो या षटकामध्ये पूर्णपणे राज करतो. या सामन्यामध्ये धावा करच्या ते 60, पहिल्या षटकात झाल्या 15, पण तो या दुसऱ्या षटकामध्ये धक्के पे धक्का इथे देत असताना गोलंदाज राज पडवल नवीन बॅट्समन विशाल नितेच्या सोबतीला. धावसंख्या स्थिर 21 वर. 21 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद. टीम स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संघाचे जो धावांचा पाठलाग करतोय, टॉस जिंकला होता. यावेळेला सुद्धा आगळा वेगळा फटका. कुठल्या पद्धतीचं फुटवर्किंग नाहीये तिथे आणि पंचांकडे पाहतायत, अगदी आशेच्या नजरेने पाहतायत, परंतु पंच अशा वेळेला सुद्धा त्यांना सुद्धा पाहत असतात. शकील कोटी सर तिथे आहेत. त्यांनी सुद्धा अनेक ऊन पावसाळे पाहिलेत, अनेक चेंडू पाहिलेत पडताना, अशा पद्धतीने घडताना पाहिलेत आणि त्यांनी तिथं नकार दिला. लिगल चेंडू ठरवला. जागा बनवली, गिरकी घेतली, चेंडूला फिरकी दिली आणि चेंडू जातोय लॉंग लेग आणि फाईलच्या मध्ये. 4 धावांसाठी सुंदर चौकार. मस्त पद्धतीने पोझिशन मध्ये आला. बघा रिप्ले मध्ये लगेचच आमचे प्रिन्स मिच वाले दाखवत आहेत. पोझिशन मध्ये मस्त बनवली, फटका बनवला. शॉर्ट ऑफ गोल्डन चेंडू होता, त्याला टर्न केलं लिलिया. या चांगल्या पद्धतीने विशालने एक डॉट खेळल्यानंतर सुद्धा धावसंख्या पोहोचली चौकाराने 25 वर. 25 ऑन द बोर्ड.
अजून 35 धावांची नितांत गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहे ते 13. हो उडवलाय, लॉब केला, स्टे डाऊन दी ग्राउंड, स्क्रीनच्या समोर झेल. हो हो हो, योगेश भोईर, योगेशजी भोईर, ती त्यांची जागा आहे. कालपर्यंत तिथेच झेल टिपले होते. काय जबरदस्त 40 प्लसचा क्रिकेटर आहे. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडायला झेल टिपलाय. कॅच ऑफ दिस मॅच टेकन फ्रॉम योगेश भोईर. तालिया तो बनती है प्रेक्षकों, तालिया बनती है योगेश के लिए. योग प्लस यश, ज्याने यश प्राप्त केलंय आणि अक्षरशः निसटता तो चेंडू आपल्या हातामध्ये पूर्णपणे त्याला मुस्कटीमध्ये दाबून घेतलं, मिठीमध्ये घेतलं, जसं इम्रान हाशमी मलिका शरतला मिठीमध्ये घेत असतो. मस्त पद्धतीने झेल टिपला आणि फलंदाज बाद केला. धावसंख्या 25 असताना विकेट पे विकेट, तू चल मैं आया. फलंदाज जास्त वेळ थांबत नाहीत मैदानामध्ये. हाहाकार माजवला गोलंदाजाने. विकेट इथे 5 पडलेत आतापर्यंत. नितेच्या सोबतीला आता नवीन बॅट्समनचा उदय झालाय, तो उदय नावाचा येतोय. 12 चेंडू 35 धावांची गरज. समीकरण बघा आपल्या स्क्रीनवरती, मेगा स्क्रीन पाहू शकता. मस्त प्युअरली पाहायला मिळते. जरी स्क्रीन छोटी असेल तरी सुद्धा ग्रेट आहे. मस्त. प्रिन्स मूवीज, दिस चॅनेल ऑल्सो ग्रेट, सुपर ग्रेट. किंग ऑफ द टेलिकास्ट प्रिन्स मूवीज दाखवत आपल्याला. प्युअरिटी, श्युअरिटी, क्वालिटी इज इक्वल टू प्रिन्स मूवीज. वा. आता भावेश भोईर बॉलिंग मार्क वरती. 12 चेंडूंमध्ये जिथे जिंकण्यासाठी आता 35 ची गरज. पहिल्या चेंडूला हॅमाट केलं तिथे आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतोय, झेल सोडलाय. वेगाने आले त्याने फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. फेकी खराब होती, झेलचा स्टान्स खराब होता. त्या दरम्यान 2 धावांची लय लूट केली. लय भारी रनिंग विरुद्ध विकेट पाहिले आपण. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना दीपक दादा प्रतिष्ठान संघाची 27 वर आता 33 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 11. 11 त्रिक 33. प्रत्येक चेंडू 3-4 साठी मारावा लागेल. षटकारासाठी प्रयत्न करा. अरे सपना बड़ा देखो ना, कहा जाता है कि सपना नहीं हमेशा चांद का देखो. अरे चांद नहीं मिला तो क्या आसमान तो हाथ लग जाएगा. यस, सपना बड़ा देखना बहुत जरूर है. यावेळेला स्विंग करायचं होतं चेंडू आडव्या बॅटनी तिथे आणि तिथे कुठल्या पद्धतीने मोठा फटका सुद्धा झाला नाहीये आणि तिथे पंचांनी सुद्धा लिगल चेंडू ठरवलेला आहे. कुठल्या प्रकारची अपीलला तिथे स्वीकारलेलं नाहीये स्वप्नील पाटील सरांनी. धावसंख्या ह्या डॉटने जागेवरतीच आहे ती 27 वर. 27. अजून इथे 33 ची गरज. चेंडू कमी होत चालले. 10 मध्ये 33. फलंदाज उदय आणि नितेशचा इथे निकष पणाला लागलाय आणि समोर भावेश भोईरची सत्व परीक्षा आहे. कसोटीला उतरलाय. 47 नॉट आउट खेळला. वडिलांचं स्वप्न त्याला पूर्ण करायचंय पुढच्या सामन्यामध्ये. भावेश भोईर चाणक्य फ्री बॉल आहे, चतुर बीरबल आहे. कॉट बिहाइंड, बॅटला चुंबन घेऊन चुटी गेला विकेटच्या हातामध्ये. फलंदाज बाद. विकेट टेकन फ्रॉम भावेश भोईर. विकेट किपर झेल टिपलाय. फायर शो होतं इथे आमच्या समोर. मस्त पद्धतीने इथे संकल्पना पाहतोय आपण आपल्या आयोजक मंडळाची. धामणगावच्या वतीने स्पर्धा. स्पर्धेसाठी अनेकांची मोलाची मेहनत इथे साकार होत असताना आपण पाहतोय DPL 2025. अख्खा धामणगाव खेलेगा, खेल रहा है, आगे भी खेलेगा, पीछे भी खेल के गया. 50 वर्ष न भूतो न भविष्यती अशा स्पर्धा ही रंगणार आहे, पुढे जाणार आहे आणि आपण त्या स्पर्धेला घेऊन जाऊ. जो पण आपल्या श्वासामध्ये, आपल्या अंगामध्ये श्वास आहे तोपर्यंत या स्पर्धेचा ध्यास असेल प्रत्येकाला. यावेळेला ड्राईव्हचा प्रयत्न होता. हलक्या हाताने पण ड्राईव्ह केलं. डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने पण तो एका धावेत समाधान मानलं. स्ट्राईकला फलंदाज गेला. त्याची अजिबात इच्छाशक्ती नव्हती की मला 2 धाव पूर्ण करायचे. त्याला आता स्ट्राईक पाहिजे आणि धावसंख्या इथे 28 वर. अजून 32 धावा पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8-32. भावेशचा पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय. फुल टॉस भिरकावलाय आणि तिथे ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहे फॉरवर्ड झोन कडे. स्क्रीनच्या अगदी उजव्या बाजूला झेल तिथे सोडण्यात आलेला आहे. नुकसान मोठं नाहीये. 1 धाव मिळाली. झेल प्राप्त नाही करू शकले, हे थोडंसं नुकसान आहे. पण तो आता चांगला दबाव टाकलाय भावेश भोईरने. आता विजयाकडे वाटचाल करतोय. विजय आता थोडासा सुगंध इथे निर्माण झालाय. विजयाची अगरबत्ती पेटवली आहे. जी अगरबत्ती अगदी राम प्रतिष्ठान सोहळ्यासाठी 100 फुटीची पाजवली होती राजस्थानवरून अयोध्येला, तशी अगरबत्ती ते पेटवली आमच्या धामणगावने. हो, यावेळा आधी पुढे आले. पुन्हा स्टेजचा प्रयत्न होता आणि तिथे रिटर्न जात असताना विकेटचं पतन. रनआउट. फलंदाज बाद. धावसंख्या 29 वर. आता 6 चेंडू बहुतेक शिल्लक आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज.
6 चेंडू 31 धावांची गरज. मोठा सामना इथे होऊ पाहत होता, परंतु त्या सामन्यामध्ये पूर्णपणे इथे प्रभावित केलं. अगदी वर चष्मा गाजवलाय, दबदबा निर्माण केलाय, पुढेपणे गलचिपी केली, डांबून ठेवले, बांधून ठेवले गोलंदाज भावेश भोईरने, जो तिसऱ्या षटकामध्ये आला आणि त्याने पूर्णपणे जबाबदारी स्वीकारून या सामन्याची रंगत वाढवली, नजाकतता वाढवली आणि आपल्या संघाला म्हणजेच शिवाशिलन संघाला आता पुढे घेऊन चाललाय, पुढे घेऊन सुद्धा गेला. आता 6 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाला. मोठे फटके 6च्या 6 आर्या पार मारायला लागतील. डू या डायची स्थिती आहे, करो या मरो. 5 षटकार 1 सिंगल किंवा 6च्या 6 षटकार मारा आणि मॅच फिनिश करा. हा चमत्कार करावा लागेल, मिरॅकल होईल, इतिहासामध्ये नाव रेखलं जाईल. बघा फटका मारलाय तिथे, ग्रेट. चेंडू जातोय थेट, घेतोय मिड विकेटच्या प्रेक्षकाची भेट, सिक्सर. कित कर ही जाएंगे, परंतु नाही. हा धाव टाकलाय गोलंदाज सागरने. खांडपेचे अमोलजी तारे साहेबांकडून जर 3 षटकार मारले इथे उदयने, तर तब्बल कॅश प्राइज आले 1000. यस, 3 षटकांसाठी उदयसाठी तारे साहेबांनी लावले. इथे तारे जमीन पर लाने पडेंगे. हा पूल केलाय, पॉवरफुल नाही, उंच स्टेज केलं, अक्षरशः हनुमान उडी घेतली. फिल्डर कोण त्या ठिकाणी? राज. जणू काय रात्रीच्या समय वाटतं खांबल्यावरती बल काढतो की काय त्याची प्रॅक्टिस आहे. जसं का आंब्याच्या झाडावर अगदी पिकलेला आंबा खोडतो की काय. मस्त उंची उडी घेतली आणि चेंडूला आपल्या हातामध्ये तिथे विसंबून घेतलं. धावसंख्या 36, 36 ऑन द बोर्ड. फार सामना दूर गेलाय, फार 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये पाय 24. हो, अजून 1 चेंडू कमी झाला, 2 मध्ये आता 24. आता सामना कसा मिळेल? आता गोलंदाजांनी काय चुका केल्या तर सामन्यामध्ये इथे परतेल स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान, परंतु अन्यथा भावेश भोईर टीम पुढे सरकलेली आहे. कदाचित तिसऱ्या विजयाकडे वाटचाल करते ही टीम शिवांश 11. यावेळेला आगावेळेला फटका, पॅचची कड आणि चेंडू जातो लेग स्टिपच्या डोक्यावर जात असताना वेगाने तिथे दान करत 1 2 4 4 रन. बॉलिंग केले. एकदा टाळ्या असू द्या भावेश भोईर टीमला. एकही चेंडू एक्स्ट्रा टाकला नाहीये या इनिंग मध्ये, एकही चेंडू एक्स्ट्रा नाही. नो वाईड, एक पण नो नाही, एक पण वाईड नाही, एक पण बाईज नाही, एक पण लेग बाईज नाही. क्या बात आहे. काही शेलके सर सॉलिड सांगतात आम्हाला, हर्ष गायकवाड आणि शेलके आमचे स्कोरर काय माहिती देतात बघा. अजून एक सुरेख चेंडू. अशा प्रकारे सामना समाप्त. दिमाखामध्ये विजय संपादन केलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. इथे भावेश भोईर टीम अभिनंदन. हार्ड लक, टफ लक स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान. आणि मॅच द मॅच मिस्टर नो डाऊट ज्याने 27 धावा ठोकल्या भावेश भोईर. या सामन्याचा मॅच द मॅच ज्याने बॉलिंग मध्ये सुद्धा 4 धावा देऊन 1 गडी बाद केला, त्या भावेचा इथे भाव आणि यश वधारले. त्यांचे पॅकर चालेत बघा मैदानामध्ये त्यांना मिठीत घेण्यासाठी, कारण त्यांना सुद्धा आनंद आता गगनात मावण्याचा झालाय. वा, सॉलिड सामना. परंतु शेवटी अगदी नांगी टाकली. आपण पाहिलं झुंज दिली नाहीये, शर्यत होणं गरजेचं होतं. संघर्ष केला गेला नाहीये आणि करून सुद्धा दिला नाहीये. पूर्ण गलचेपी केली गोलंदाजाने. मातबर बॉलिंग झाली, मातबर बॅटिंग झाली, फिल्डिंग सुद्धा लाजबाब झाली. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये अगदी सक्षम ठरले शिवांश 11. आणि ते अगदी नतमस्तक होत असताना बघा खेळपट्टीच्या जवळ स्वतःला शपथ घेत आहेत की आपल्याला जिंकायचे DPL 2025. धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये जल्लोषामध्ये रुबाबाने तिन्ही सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणले भावेश भोईर टीम. आणि आधी आपण